म्हणजे आपण जरी IT फील्डमध्ये काम करत असो तरी आपण त्याची खुर्ची कशी जाते आणि मला ती खुर्ची कशी मिळते याचं पॉलिटिक्स आपण डोक्यातून खेळत असतो, पण तिथं भांडणं नसतं. की आता पुण्यामध्ये बरेच गोल्डमॅन्स आहेत, सो त्यांच्याकडनं इन्स्पायर होऊ शकतं हे कॅरेक्टर, म्हणजे जे लेखकांनी लिहिलं असेल. लोभ, ईर्ष्या आणि जी लालचा असते ती बाजूला ठेवून जर काही राजकारण केलं, समाजकारण जास्त केलं, तर मला वाटतं की नक्कीच बदल घडू शकतो. मला काही प्रॉब्लेम नाही येत ना, मग मी फार दुसऱ्यांच्या प्रॉब्लेममध्ये पडणार नाही, असं ते कुठेतरी फार जाणवतं. ते आपण भी ऐसा बनेगा, फिर आपण को वो मिलेगा, मग आपण नगरसेवक होऊ, मग आपण हे होऊ, मग ते होऊ, आणि त्याचा दुष्परिणाम काय होतं हेही आम्ही फिल्ममध्ये दाखवलं. नमस्कार, मी प्रणिता मारणे. मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत. 2024 हे नवीन वर्ष सुरू झालंय आणि हे वर्ष आहे अर्थात निवडणुकांचं. आणि याच पार्श्वभूमीवर एक नवीन सिनेमा येतोय, खुर्ची. तर ही खुर्ची नेमकी कसली आहे हे आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत खुर्चीतले कलाकार आहेत अक्षय आणि प्रीतम. नमस्कार, तुमचं Hi. स्वागत. हॅलो. थँक्यू. तर हा खुर्ची म्हणजे नेमका म्हणजे काय आहे? नेमका राजकीय सिनेमा आहे का कुठली खुर्ची आहे ही? ऑब्व्हियसली खुर्ची असा उल्लेख झाला की आपलं लक्ष निवडणुका याच्याकडेच जातं. पण मला असं वाटतं की आपल्या अवतीभोवती जे काय चालू आहेत गोष्टी, त्याच्यात सगळी रस्सीखेच खुर्चीसाठी चाललेली असते. ते फिल्म असो किंवा राजकीय काही गोष्टी घडामोडी असतील किंवा कुठल्या IT कंपनीतली कुठला जॉब असेल, प्रत्येकाला ती एक टॉपची खुर्ची हवी असते. तसंच या चित्रपटामध्ये एक मुलगा असो जो कुणाकडून त्याला इन्स्पायर होतो आणि जो ज्याच्याकडनं तो इन्स्पायर झाला त्याला कळतं की ती पॉवर त्या खुर्चीची आहे. सो त्यासाठी तो काय गोष्टी घडवून आणतो, असं या चित्रपटात एक छोटंसं मी एक थीम लाईन सांगितली. त्यामुळे खुर्ची हा ऑब्व्हियसली राजकीय आहे, पण खुर्ची हा मसाला असलेली फिल्म आहे. आणि मी जसं म्हणत आलोय की सध्या आपला अख्खा इंडिया, पूर्ण भारत देश हा साऊथ फिल्म्स बघण्यामध्ये जास्त कललेला आहे. तर खुर्ची हा सिनेमा मला असं वाटतं की आम्ही साऊथच्या स्टाईलमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक घ्या, तुम्ही ॲक्शन सिक्वेन्स घ्या किंवा ते स्लो मोशन चालणं आणि ते डायलॉग डिलिव्हरी, गाणी, BGM हे सगळं साऊथच्या थोडंसं टच असलेलं आहे. आणि अशा जॉनरची मराठीमध्ये मला वाटतं की पहिलीच फिल्म असावी ही. आणि 12 जानेवारीला येते तुमच्या भेटीला, तुम्ही पाहालच. तुम्ही सांगितलं तसं म्युझिक आणि हे सगळं खूप व्हायब्रंट साऊथच्या स्टाईलने आहे. तर खुर्ची हा अर्थात राजकीय थोडंसं त्या संदर्भातून जातो. तुम्ही कुठल्या एका राजकीय घटनेला किंवा ह्याला हा रिलेट करतो का, किंवा एखाद्या परिस्थितीला हा सिनेमा रिलेट करतो का? नाही, अर्थातच नाहीच, अजिबात नाही. कारण की पूर्ण काल्पनिक घटना आहे. काही इन्सिडेंट्स असतील नक्कीच, पण ही पूर्ण काल्पनिक घटना आहे. त्यामुळे असं नाही आहे कुठल्या राजकीय घटनेशी किंवा सकाळ संध्याकाळ, सकाळी कळत नाही, दुपारी कळत नाही की रात्री कळत नाही खुर्ची कोणाची असणार आहे. पण नक्कीच माणसं बदलत असतात, पण खुर्ची तीच राहते. तशीच आमची खुर्ची आहे. खुर्ची तीच आहे, पण ती मिळवण्यासाठी जी काही घडामोडी चाललेली आहेत फिल्ममध्ये, ती तुम्हाला पाहायला मिळेल. ओके. हा म्हणजे दोघांसाठी हा प्रश्न आहे की जेव्हा हा रोल तुमच्याकडे आला तेव्हा तुमचा स्वतःला काय प्रश्न होता, की म्हणजे हा रोल चूज करण्यासाठी कुठल्या निकषापर्यंत तुम्ही हा रोल चूज केला, कुठले निकष ठरवून? ॲक्च्युली मी आत्तापर्यंत मोस्टली रिअलिस्टिक फिल्म जास्त केलेल्या आहेत आणि काही महिला प्रधान सुद्धा सिनेमे जास्त केलेले आहेत. सो पॉलिटिकल सिनेमा हा मी आत्तापर्यंत केलेला नव्हता. सो आत्तापर्यंत ज्या गोष्टी ऐकल्या आहेत त्या मला करायची इच्छा होती आणि ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून काहीतरी वेगळं सुद्धा करायची इच्छा होती. सो म्हणून मी आणि स्क्रिप्ट एक वेगळी आहे, त्यात घडणाऱ्या काही घटना आहेत त्या मला जाणून घ्यायची सुद्धा इच्छा होती. सो म्हणून मी सांगितलं की मी हा सिनेमा करायला तयार आहे. नक्कीच मला तुम्ही आता रसिक प्रेक्षक किंवा बरेच माझे मित्रमंडळी किंवा माझे फॅन्स असतील, ते आतापर्यंत मला रोमॅन्टिक फिल्म्स किंवा ऐतिहासिक चित्रपटांमध्ये किंवा पौराणिक काही कॅरेक्टर्समध्ये मला पाहिलंय. काही सिरियल्स एक वेगळ्या ढंगाच्या मी केलेल्या आहेत, पण अशा प्रकारचं कॅरेक्टर मी फर्स्ट टाइम केलेलं आहे. पण मी अशी ही थीम लाईन किंवा असं कॅरेक्टर अगदी खूप लहानपणापासून पाहत आलेलो आहे. काही लोकांबरोबर माझा वावरही आहे. पण खूप मजा आली आणि मला खूप मदत झाली या फिल्मसाठी अशा कारणाने, कारण की मी हे जे कॅरेक्टर बघत आलो आहे इतके वर्ष, त्याच्यातले छोटे छोटे कलागुण किंवा एक छोटंसं कॅरेक्टर किंवा एक आपण म्हणतो ना की आपल्याला एक त्यांच्यातला हा हा एक
छोटासा गुण घेऊन आपण आपल्या त्या कॅरेक्टरमध्ये टाकू शकतो आणि ते पोर्ट्रेट करू शकतो. सो नक्कीच मला त्या सगळ्यांची खूप मदत झाली. आणि खुर्ची जेव्हा माझ्याकडे फिल्म आली, मला खूप वर्षापासून अशी फिल्म करायची होती आणि आली, स्क्रिप्ट वाचली आणि आय सेड येस. कारण की अशी फिल्म जी मी ऑलरेडी पाहत होतो माझ्या ड्रीम्समध्ये, किंवा असं एकदा तरी यावं, ती आली आणि मी लगेच हो म्हणालो आणि प्रोसेस चालू झाली. तू असं जसं सांगितलंस आता की एखादी भूमिका लेखक जेव्हा लिहितो तेव्हा त्याच्या दृष्टिकोन वेगळा असतो आणि ती जेव्हा अभिनेत्याकडे येते त्याच्यात त्या कॅरेक्टरमध्ये त्या गोष्टी ॲड ऑन होत जातात. तर त्या अशा कुठल्या गोष्टी आहेत किंवा म्हणजे कोणते कोणते व्यक्तिमत्व आहेत की तू त्या कॅरेक्टरमध्ये ॲड ऑन केली ती अजून फ्लरिश करण्यासाठी? ऑब्व्हियसली असं व्यक्तींची नावं नाही घेऊ शकत, कारण की ते पॉलिटिकली खूप ड्रामा होऊ शकतो. पण ऑब्व्हियसली काही लोकांची मी म्हणजे जसं की डॅडी आहेत, मिस्टर आपले अखिल भारतीय सेनेचे अध्यक्ष अरुणभाई गवळी यांचं बसणं, किंवा असेल की बाळासाहेब ठाकरेंचं त्यांचं तो दरारीपणा, किंवा डॅडींचं थोडं सॉफ्ट बोलणं पण बोलताना नजर कडक असणं, की तुम्ही त्यांच्या डोळ्यात बोलूच शकत नाही, कारण की ते इतके कॉन्फिडेंट आणि इतके ट्रू आहेत की त्यांचा तो दिसतो दरारा चेहऱ्यात, डोळ्यातून. सो असे काही असं कलागुण आहेत. खास वेळ काढून केलं का म्हणजे नाही येतात नाही, जाता जाता तुम्ही म्हणजे आता मी तर घरीच असतो, त्यामुळे माझं रोजच ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर त्यांच्या बरोबरच असतो. त्यामुळे त्यांना रोजचं त्यांचं घरातलं वावर कसं असतं आणि जेव्हा लोक त्यांना भेटायला येतात, किंवा बरेच मोठे मोठे लोक त्यांना भेटायला येतात, तेव्हा त्यांचं वागणं कसं असतं, ते त्यांना कसं ग्रीट करतात, हे सगळं गोष्ट किंवा त्यांची ते आत्मकथा जेव्हा सांगत असतात, त्यांनी आतापर्यंत भोगलेल्या गोष्टी किंवा आत्ता भोगत असलेल्या गोष्टी, किंवा कोणत्या कोणत्या म्हणजे सांगू शकशील की सांगू तुला नाही शकत, कारण की कॅरेक्टरमध्ये मदत झालेल्या? हा, कारण ते मी जसं म्हणलो की त्यांचं दरारीपणा डोळ्यातला, की ते नेहमी सच्चाईच्या मार्गाने गेलेल्या ते एक व्यक्ती आहे. आणि जसं की आपण कुणाशी काहीतरी बोलताना आपल्याकडून त्याच्याकडून आपल्याला काहीतरी हवं असतं, त्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये तितका खरेपणा नसतो जो त्यांच्या डोळ्यामध्ये मला दिसतो. किंवा त्यांच्या डोळ्यात जो ठेराव आहे किंवा त्यांच्या बसण्याची स्टाईल आहे, हे तर 100% मी कॉपी केलंय. ओके, मग ते रिफ्लेक्शन तुझ्या कॅरेक्टरमधून दिसेल नक्कीच. अर्थात. तू काय सांगशील? ऍक्च्युली मी या फिल्ममध्ये डॉक्टर जान्हवीचं कॅरेक्टर प्ले करत आहे, सो हू इज अ गर्ल नेक्स्ट डोअर. आणि सो त्यामुळे मला असं वाटतं मी म्हणजे कॅरेक्टरचा अभ्यास अर्थातच केला, पण फार असं काही मला आउट ऑफ द वे जाऊन करायची गरज पडली नाही. पण ही आमची छान केमिस्ट्री आहे, एक लव्ह स्टोरी आहे. आणि पॉलिटिकली मी माझं कॅरेक्टर अक्षयला नेहमी सपोर्ट करत राहतं त्याची खुर्ची मिळवण्यासाठी. त्याच्या सपोर्टमध्ये असतील, त्याच्या निवडणुका असतील किंवा तो प्रचार करायला जात असेल, तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी त्याच्याशी ऍक्टिव्हली पार्टिसिपेटेड असते. असं ते कॅरेक्टर आहे. ओके, कॅरेक्टर वर्किंग हा मुद्दा झालाच, पण दुसरा आहे म्हणजे संहिता. तर अशा कुठल्या संहिता आहेत का राजकारणाशी निगडीत किंवा की त्याचा अभ्यास केलेला आहे? नाही, अजिबात नाही, कारण की असं कुठलाही त्याचा अभ्यास केलेला नाही. आणि फिक्शनल कॅरेक्टर असल्यामुळे असं एवढं नाही. पण आपण कुठलाही, समजा मी आता ऐतिहासिक भूमिका केल्या आहेत पावनखिंडमध्ये, फत्ते शिकस्तमध्ये किंवा शेर शिवराजमध्ये, पण या भूमिका मी का केल्या, कारण की त्यांचे जे आत्ताचे वंशज आहेत 12वे 14वे, त्यांना मी भेटलो, ते कसे आहेत, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या तलवारी, त्यांच्या या सगळ्या गोष्टी मी स्वतः जाऊन बघितल्या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मोहर असलेल्या काही गोष्टी मी तिथे बघितल्या, त्यामुळे त्या हळूहळू भिनत गेलं. मग त्या लोकांबरोबर राहणं, की ते कसे राहत होते तेव्हा, त्यांच्याकडून काही गोष्टी ऐकणं. किंवा आता मी एकदा मला वाटतं की जेधेंच्या वाड्यावरती गेलो होतो, तेव्हा त्यांच्याकडे जवळजवळ 12 का 14 बाळकृष्ण होते. म्हणजे ही त्यांची 12 का 14वी पिढी आहे. मग तिथे एक शंकराचं देऊळ आहे घरामध्ये, तिथे ते शंकराची पितळ्याची पिंड आहे, जी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना दिली होती. सो अशा काही गोष्टी जेव्हा तुम्ही ते ऐकता तेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये त्या भिनत जातात. तसं मी करत जातो नेहमी. प्रत्येक कॅरेक्टर काहीतरी मिळवण्याचा, काहीतरी सोर्स शोधून तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. आता एक विषय निघाला म्हणून, म्हणजे शिवाजी महाराजांचा म्हणजे हा खूप मोठा काळ आहे, पण सत्तेचं केंद्र ही म्हणजे सामान्य माणसापासून ते खुर्ची इथपर्यंत आली. तर याची कारणं काय काय असू शकतात? तुझं काय मत आहे याच्यावरती? आपले छत्रपती शिवाजी महाराज राजा आपले वरतीच होते, पण ते सगळ्यांना सामावून घ्यायचे. म्हणजे 12 मावळांना एकत्र आणून त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. तसंच आता माणसांचे स्वभाव खूप बदलले आहेत. आणि काय होते की जेव्हा राजा लोभी होऊन जातो, म्हणजे आजकालचे जे खुर्चीवरची आहेत माणसं, खूप चांगले काम करणारी सुद्धा माणसं आहेत,
पण आजकालच्या माणसांना लोभ आणि या पैसा या गोष्टींची आणि त्या गोष्टींची पॉवर ही योग्य प्रमाणात वाटली जात नाही त्यांच्याकडून. ते स्वतःच्या फायद्यासाठी गोष्टी करून घेतात आणि शांत बसतात असं मला वाटतं. त्यामुळे लोभ, ईर्ष्या आणि जी लालचा असते ती बाजूला ठेवून जर काही राजकारण केलं, समाजकारण जास्त केलं, तर मला वाटतं की नक्कीच बदल घडू शकतो. आणि आता कसं झालंय की माझं घर चालतंय ना, ठीक आहे. म्हणजे आता आपण जेवढं ऑब्झर्व करतो त्याच्यावरून तरी असं वाटतं की मला काही प्रॉब्लेम नाही येत ना, मग मी फार दुसऱ्यांच्या प्रॉब्लेम मध्ये पडणार नाही, असं ते कुठेतरी फार जाणवतं. हा व्हिज्युअली कसा दिसतो सिनेमा, किंवा तुमचा आवडता एखादा सीन कोणता आहे व्हिज्युअली? म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की खूप व्हायब्रंट आहे, साऊथच्या पॅटर्नने जाणारा, तर एखादा आवडता सीन कोणता आहे असा? सीन मला वाटतं की ऑब्व्हियसली आम्ही एक सीन करत होतो, म्हणजे गाणं आम्ही शूट करत म्हणजे होतो. करतानाचाही आणि तो शूट झाल्यावर ऑब्व्हियसली visually ऑब्व्हियसली सुद्धा. मला कुठला सीन आवडला ते एकच छोटा चंक घेतला आपण. ऍक्च्युली खूप हार्ड अँड फास्ट केलं होतं आपण. रोमॅन्टिक सॉन्ग मधलं शेवटचं जे आपण त्या सन डाऊन होत होतं हा, ऍक्च्युली. तेव्हा ते घाई गडबड घेतलं, Yeah. पण तो खरंच चांगला झालेला आहे हो. सीन. तसंच आपण एक सक्सेस पार्टी असते या तो पण तिथे, खूप छान झाला. तोही खूप Yes. छान झाला. Yes, yes, yes. असे खूप आहेत खूप आहेत ऍक्च्युली. आम्ही पानशी डॅम्पला सुद्धा शूट केलं, जिथे हेलिपॅड आम्ही युज केलं, ते लोकेशन सुद्धा खूप सुंदर होतं. आणि आय थिंक एव्हरी बॉय इज वेअरिंग व्हाईट ड्रेस विथ दॅट गोल्ड चेन, हे पण एक खूप छान फिल्मला लुक देते. आणि ते हेलिपॅड मधून उतरतायत, तर ते पण खूप सुंदर दिसतंय. पण मला वाटतं की पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांची खासियत ही की चेन, व्हाईट हा, कपडा, मी त्याच्याकडेच येणार आणि होते. तो एक फॅशन. म्हणजे ऍक्च्युली काल म्युझिक लॉन्च झालं, तर मी स्वतः हे कुठून आलं म्हणजे हे इन्स्पायर्ड कॅरेक्टर आहेत की आता पुण्यामध्ये बरेच गोल्डमॅन्स आहेत, सो त्यांच्याकडनं इन्स्पायर होऊ शकतं हे कॅरेक्टर, म्हणजे जे लेखकांनी लिहिलं असेल. पण काल पण मी ऍक्च्युली आमचं ट्रेलर लॉन्च होता, मी स्वतः ती एवढी जाड चेन घालून आलो होतो, हातावर ब्रेसलेट, सोनं, गॉगल वगैरे. म्हटलं बघू कसं दिसतंय. तर खरंच वेगळंच फिलिंग होतं ते. तो एक रुबाबच वेगळा होता, आणि ते सोनं खरं असल्यामुळे ते अजून तुम्हाला खरं सोनं? म्हणलं हा म्हणजे Okay. काय कितना पैसा येईल चल असं ते होतं. Attitude. त्यामुळे हा ऍटिट्यूड आहे. पण मी बाहेरही गेलो होतो डिनरला, तेव्हा लोक अशी बघत होती की अरे हे तो ऍक्टर आहे, लेकिन याने असं का घातलंय. त्यामुळे असे खूप लोकांनी प्रश्न विचारला. तेव्हा त्यांना सांगितलं खुर्ची सिनेमा येतोय, ते प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आम्ही करत आहोत, त्याच्यामुळे तो ते घातलेलं आहे. उत्सुकता आहे लोकांना या गोष्टींची. आणि म्हणजे हा एक कंगोरा सांगितला तू की व्हाईट कपडे सगळे गोल्ड आणि हा. हे कुठेतरी. मग गुन्हेगारी हा एक दुसरा भाग झाला त्याच्यातला, तर तो पॅरलली जातो का? आणि अजून कुठले कंगोरे आहेत या सिनेमाचे? गुन्हेगारी तर आता खूप घडते पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त, मला असं वाटतंय की हे होतंय. राजकारण आहे त्याच्या पॅरलली हो गुन्हेगारी हा आहे जातो ना, का? कारण की मी तेच म्हटलं ना, एक जो छोटा मुलगा असतो तो एका त्याच्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला बघून इन्स्पायर होत असतो, पण ज्याला तो इन्स्पायर करत असतो तो अजून कोणाला तरी बघून इन्स्पायर होत असतो. पण ही चढाओढ आहे, शेवटी खुर्ची तुम्हाला हवी आहे. म्हणजे आपण जरी IT फील्डमध्ये काम करत असो, तरी आपण त्याची खुर्ची कशी जाते आणि मला ती खुर्ची कशी मिळते याचं पॉलिटिक्स आपण डोक्यातून खेळत असतो, पण तिथं भांडणं नसतात. हा जर ग्रँजर गोष्टींवरती विचार केला, याच्या गोष्टींचा राजकारणावरती जर आपण तो अँगल घेतला, तर याच्यामध्ये ह्या बऱ्याच गोष्टी होत आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये. आणि या बरीचशी लहान मुलं त्याच्या आहारी जातात. ते आपण भी ऐसा ही बनेगा, फिर आपण को वो मिलेगा, मग आपण नगरसेवक होऊ, मग आपण हे होऊ, मग ते होऊ. आणि त्याचा दुष्परिणाम काय होतं हेही आम्ही फिल्ममध्ये दाखवलंय, की त्याला जेल होणं किंवा मग त्याचं काय प्लॅनिंग आहे, की त्याला काय भोगावं लागतं, हेही दाखवलेलं आहे. मला वाटतं मुळशी पॅटर्न थोडासा या ढंगाने नाही, जातो. मुळशी पॅटर्न अगदी आणि, वेगळा होता. अगदी वेगळा. मुळशी पॅटर्न Yes. प्रॉपर मुळशीच्या लोकांवरती होता, ज्यांनी जमिनी विकल्या किंवा या सगळ्या गोष्टी केल्या. पण हा एक वेगळा अँगल आहे. काय असतं की आपण एक फिल्म दाखवतो, जशी आपली छत्रपती शिवाजी महाराजांची फिल्म येतात, पण प्रत्येकाचा दाखवण्याचा अँगल हा वेगवेगळा असतो. असतात महाराजच, तसंच एक फिल्म असते, त्याला दाखवण्याचा अँगल हा वेगळा असतो. पण आपलं तसे सिनेमामध्ये गावातलं राजकारण आहे, हा राजकारणाच्या निगडीत सिनेमा आहे. आणि मुळशी पॅटर्न हा नाही, मला म्हणायचं होतं की त्यातला हा मर्म काय आहे, की जरी त्या म्हणजे सत्ताकारण एक झालं आणि जसं की लहान मुलं हे मोठ्यांचं अनुकरण करत असतात आणि तशी मोठी होत असतात, तर याच्यातलं एक मर्म काय आहे की प्रेक्षकांना तो काय देऊन जातो जाताना? प्रेक्षकांना तेच आहे की लहान मुलाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण की आम्ही आता पोस्टर्स किंवा टीजरमध्ये तुम्हाला दिसेल तो लहान मुलगा काय करतो, त्याचं रक्त वगैरे आहे. पण याच्यासाठी त्याच्या आईवडिलांनी त्याच्याकडे कसं लक्ष द्यायला हवं, आणि त्याची एक्झॅक्टली नीड काय, तो कुणाकडे बघून काय शिकतोय. किंवा आत्ताही मी काही रेस्टॉरंट्समध्ये जातो, तर छोट्या छोट्या मुलांसमोर लोक सिगरेट पिणं, स्मोक करणं आणि ड्रिंक्स करणं असं करत असतात,
हे लहान मुलं अनुकरण करत असतात त्या गोष्टींची. ते करू नये, केल्याने काय ते गोष्टी त्या गोष्टी घडतील आणि त्याच्या आयुष्याच्या पुढच्या आयुष्यावर त्या मुलावरती काय परिणाम होईल हे पण आहे याच्यामध्ये. ओके, आपण शेवटाकडे येऊयात की तुमच्या सिनेमातल्या अशा कुठल्या 5 चांगले कॉन्टेंट आहेत की ज्याच्यामुळे लोकांनी हा सिनेमा बघायला यावा? ऑब्व्हियसली म्युझिक, कास्टिंग, डायलॉग्स, अँगल्स, कॅमेरा अँगल्स जे DOPनी प्रत्येकाचं आहे, आणि प्रत्येकाला मिळालेली स्पेस. कोणी कुठले कॅरेक्टर खात नाही. म्हणजे प्रीतमचं कॅरेक्टर तितकंच मोठं आहे, तितकंच माझं कॅरेक्टर आहे, तितकंच आर्यनचं आहे, तितकंच सुरेश विश्वकर्माजींचं आहे, तितकंच राकेश बापटचं आहे. प्रत्येकाचं कॅरेक्टर असं पॅक्ट आहे की एकमेकांना ओव्हरपॉवर करत नाही, पण एकमेकांच्या ला कनेक्टेड आहे Connected सगळे. आहे. जसं की आपण नॉर्थ पोल साऊथ पोल म्हणतो की ते असे कनेक्टेड आहेत. त्यामुळे ते एक असं तो असा एक पूर्ण पॅकेज तुम्हाला बघायला मिळतं. अच्छा. एक जस्ट मला सुचलं आता की काही साऊथच्या कुठल्या सिनेमांचे म्हणजे स्पेसिफिक असं नाही, काही फ्रेमिंगचा किंवा असा काही अभ्यास केला होता की त्या दृष्टीने का ठरवून हा त्या पद्धतीने केला का तो घडला त्या नाही, मला आता पद्धतीने? मला वाटतं हा डिरेक्टर सांगू शकतो. I think आमच्या नॉलेजनुसार हा सिनेमा घडला. हा असा त्या स्पेशली पद्धतीने नाही बनवला. Okay. आपण फक्त काय आपला प्रयत्न काय असतो ऍज अ कलाकार किंवा ऍज अ डिरेक्टर म्हणून की आपण हा सिनेमा जास्तीत जास्त मोठा बनवण्याचा प्रयत्न करतो. आता जे मार्केटमध्ये चाललंय ते त्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करतो. तर तसंच आता साऊथचं मार्केट जास्त ऍक्टिव्ह असल्यामुळे आपण ते थोडंसं आपलं मराठी साऊथ असं ऍक्टिव्हली सगळ्या गोष्टी एकत्र करून बनवल्या असं केलं. खूप खूप धन्यवाद, तुम्ही दोघं मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये आलाय. तर हा सिनेमा 12 जानेवारीला थिएटरमध्ये येतोय, तर सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. थँक्यू. थँक्यू.